श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज पुन्हा एकदा आज आहे गुरुवार, महाराजांचा वार आणि आपण आज बघणार आहोत की स्वामी चरित्र हे कशा पद्धतीने वाचन करायचं। मी ते तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे। तुम्ही फक्त आपण माळेने सुरुवात करणार आहोत। आता आपली प्रार्थना झाली, शक्य असल्यास तर एक माळ घ्यायची, नाही तर 11 माळीने पण करू शकता तुम्ही। तर आपल्या टायमानुसार आपण बघायचं आणि दिवसभरामध्ये महाराजांचं नामस्मरण चालू ठेवायचं। माळ याप्रमाणे पकडायची आहे। मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही माळ अशी ग्रंथावर धरली आहे, नाहीतर ही आपल्या छातीजवळ धरून ही माळ करायची असते। श्री स्वामी समर्थ, 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 अशा प्रकारे ही माळ आता पूर्ण झाली आहे। जर 11 माळी करत असणार तर ही माळा असे आपल्याला पलटून घ्यायची आणि परत इथून श्री गणेशाय म्हणून स्टार्ट करायची आहे। आज आहे गुरुवार आणि आपण आज स्वामी चरित्र वाचणार आहोत। तर पहिला अध्याय असा की श्री गणेशाय नमः। अध्याय पहिला, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबरे यतिवरे स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति गंगादीतम गगन सदृशम तत्समस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि। ओम रक्तांग रक्तवदन पद्म नेत्र सुवत्सवंदन कथा टोपीच माला दंड कमाल गरु कटाक्ष रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्त वसले कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारकम पायी माम। जय जय श्री सागर विलासा माय चक्र चालका अविनाशा शेष शरणा अनंत वेशा अनमातीता अनंत जोका सकळ विश्वासा जाणीता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूंचा अवतार गजवंदन शिवकुमार परशधर अग्मेलीला तयाची तया तया मंगलासी साष्टांग नमन करुणिया मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्ने व्हावे हे जिच्या वरप्रसाद मिळता मूड पडती होती तत्वता सकळ काव्यात येता हाता त्याही ब्रह्मसुत नमिले तो जो या काव्यात येता हाता जी ब्रह्मसुत नमिले जो या अज्ञात्री नाशक अविकान छेदका जो या सदबुद्धीचा प्रकाश विद्यावर नायक गुरुवरी ते असती माता पिता तसेच श्रेष्ठ गुरुवर चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांगन ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीलाई विग्रह त्रिगुण दत्तात्रय नमिले श्रेष्ठ गुरुवरे तयाच्या चरणी नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमिलेल्या धर्मस्थापना करीने युगी अवतार घेणे नाना विधी वेश नटणे जगतपती कर्तव्ये मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोगा त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जाती कोणत्या कुडी कोणाश वर्णाश्रम धर्म कुडी कोणासही कडेना ते स्वामी नामे झाले प्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विधी भक्ता मनोरथ पुरविले तयासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना जोडून आपुल्या विख्यात महिजनी गावयाचे येवजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी अटाई वाता मी पणाची नसेची। एसी 19 स्तुती संतोषली स्वामी राजमृती कविला उभय देती वर्ता हस्त करून आता नमो साधुवृंद न ज्यासी नाही भेदाभेद जे सातमुखी आनंदमय सदोदित राहती व्या स्वामिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुकुलवंटाच नमिले कवी कालिदासाच ज्याची या नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुनी ज्ञाती डोलविती मान तया चरणी नमविले ईश्वर चरणी जळले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथ आरंभी नमुतया वरस प्रसाद कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपले हृदय राहुनी ग्रंथ रचना करावी आता करून या नमन जे का श्रोतया विचक्षण मान आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी अदर धरावाजी श्रवणी असो माझी संस्कृत वाणी ते कडे ना पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्राचा त्या महाधोतुनी पाही अमूल मुक्त फळे घेतले काही द्यावा या मान सुज्ञानही अपमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त आदरे भक्त परिस्तोत प्रथम अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगल चरम प्रथम अध्याय गोडहा श्री शंकराचार्य चरणार्पण नमस्तु श्रीपाद श्री वल्लभ नमस्तु। अशा प्रकारे हा आपला पहिला अध्याय पूर्ण झाला आहे। आता अध्याय दुसरा
श्री गणेशाय नमः. कामना धरुणी या जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसे निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटी माझ्यारी राजाप्पा मोदी यांच्या घरी बसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी विशिष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाला पातला. त्याच दिवशी साच्या आधार तयाचा केले की, ज्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळासीस महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेर मांडा म्हणे म्हणे एके हारी, दोघेही बैसून तो येवरी, तिसरे बेसले आपण पाहुणी समर्थांची तेज उभय त्यासी वाटे चोज. साहेब प्रश्न केला एक सहज, आपण आला कोठुनी. स्वामी हास्य मुख करूनी उत्तर दिले तया लागूनी, आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगर देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगास्थाटक पावन, नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडले तीर्थे समग्र, ऐसी हजारे नगरे आम्ही देखिली. तेथून सहज गती पातल गोता काटाका प्रति, जियेची प्रसिद्धाती पूर्णावतीवर निले केले. गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादासी पातलो. येऊनी मध्ये स्वामी चरित्र सारांभ द्वितीय अध्याय श्री तू शुभम भवतु. अशा प्रकारे आपला हा 3रा अध्याय पूर्ण झाला आहे. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. आता अध्याय 3रा श्री गणेशाय नमः. धन्य धन्य या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्याची नाही पूर्णवृत्ती पद पावती. कैवल्य विनाकारी या स्वामी मूर्ती, लोका चमत्कार धावती. काही वर्ष करून सुस्ती मंगळ वेळा सोडिले, मोडा माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथून साकले वृत्तंत अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊन या स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गातून टोळेसी मागे परतने भाग पडे, टोळ गेली या परतुनी. स्वामी चालते उठून बहुत वर्जले सेवेकऱ्यांनी, परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोट प्रतितया, ग्रामद्वारी बेसले येती राजसोचने. एक दिवस होता जो करीत, एक अवधी होता तो करीतायाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्य वास्तव. निश्चित आले चोपाड्याचे गृहाप्रती स्वामीसी, जाणीनी ईश्वर मूर्ती. चोपाड्या घरी आदर योगा रिद्धी काही, वे चोपाड्याने केले नाही परी भक्ती स्तव पाही. स्वामी आले सदनाते, तया देखील भक्ती. स्वामी तेथे ह्या भोजन करती, तेव्हा चोपाड्याच्या चिंती आनंद झाला बहुसार. तयापासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी करी. चोपाड्या अधिक अधिक तेव्हा हे राजाधिकारी, मालोजी गादीवरी दक्ष असून कारभारी, परमज्ञानी असती जे. चोपाड्यांची गृहप्रती आले कोणी एक युक्ती, लोक या चमत्कार धावती. गावात मात पसरली लोका, मादी पसरली मात. नुपासी कडला वृत्तांत की, आपल्या या नगरात येती विख्यात पाहतले. वार्ता येसी एकूणी राव बोली कार्यवाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले. वरी आम्हा श्रुत नाही आजवरी झाले नाही, आता जाऊन लवलाई भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, त्याची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती घुमली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती होती ती पडून गेली, चरणी भक्ती जडली ती. सकल सभा आंदली, समस्ते पावले वंदिली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नुपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत्त प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय घोडा. श्री शंकर स्वामी राजा चरणा अर्पण नमस्तु. श्री तू शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृतम अक्कलकोट नगर प्रवेशम. तृतीय अध्याय श्री स्वामी महाराजाय चरणा अर्पण नमस्तु. अशा प्रमाणे आपला हा 3रा अध्याय पूर्ण झाला आहे. आता इथून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 3 अध्याय वाचन करणार आहोत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.